गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण संस्कृत या सब्जेक्टमध्ये एक्सटेंडरचा शब्द हा टॉपिक घेणार आहे. हा आपल्या भाषेच्या रिलेटेड म्हणजे व्याकरणाशी रिलेटेड आहे की कोणत्याही लँग्वेजमध्ये आपण कोणतीही सेंटेन्स बोलतो किंवा लँग्वेज जेव्हा आपण नॉर्मली यूज करत असतो त्याच्यामध्ये आपल्याला शब्द हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतात आणि ते शब्द कसे वापरायचे किंवा कोणत्या विभक्तीनुसार, कोणत्या वचनानुसार, कोणत्या लिंगानुसार वापरायचे असतात याची माहिती असणं आपल्याला गरजेचं असतं. त्याच्यानंतर सोबतच हे सगळे शब्द वापरताना त्याच्याबद्दल ते शब्द क्रिएट करताना म्हणजे त्या लिंगाचे शब्द क्रिएट करताना किंवा वचनानुसार जर त्याची आपल्याला विभक्ती वापरायची असेल किंवा क्रियापद वापरायचं असेल तर या सगळ्या गोष्टी करत असताना संस्कृतमध्ये कोणत्या गोष्टी जास्त इम्पॉर्टंट असतात हे सगळं आधी आपण बघणार आहोत. आता सगळ्यात आधी जर आपण शब्द जर हा प्रकार घेतला तर शब्द म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की शब्द म्हणजे काय, जर आपले जे काही स्वर आणि व्यंजन असतात हे मिळून एखादा जो काही शब्द तयार होत असतो. जसं एक्झाम्पल आपण घेतलं की हा जर क मी घेतला, हा क काय आहे, हलंत आहे. पण या क ला जेव्हा हा स्वर लागत असतो म्हणजे अ हा स्वर लागत असतो तेव्हा एक पूर्ण क आपल्याला मिळत असतो. आता तो अर्धवट आहे का, नाही. आणि अशाच पुष्कळ साऱ्या शब्दांनी म्हणजे पुष्कळ साऱ्या या क ख ग घ वगैरे जे काही आपले वर्ण आहेत त्या सगळ्या वर्णांचा मिळून आपण काही वाक्य तयार करत असतो, काही शब्द तयार करत असतो. ते शब्द झाल्यानंतर ते कसे वापरायचे म्हणजे ते नाममध्ये आपण यूज करणार आहोत की सर्वनामामध्ये आहेत किंवा त्याच्यानंतर विशेषणमध्ये आपण ते वापरणार आहोत किंवा क्रियापदामध्ये वापरणार आहोत, या सगळ्या गोष्टी आपण ठरवत असतो. सोबतच या सगळ्या गोष्टी ठरवत असताना संस्कृतमध्ये जर आपण नाम किंवा सर्वनाम जर घेतलं तर याचे काही अंत असतात. अंत म्हणजे काय, एंडिंग असतात. जसं आपण मराठी किंवा इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये जर तुम्हाला पुल्लिंग हा वर्ड ओळखायचा असेल तर तुम्ही स्पेसिफिक त्यात जे पुरुष या संबंधितच वर्ड असतात त्यालाच तुम्ही फक्त पुल्लिंग असे म्हणतात. त्याच्यानंतर स्त्रीलिंग जर वर्ड असेल तर तो स्त्री या शब्दाशी रिलेटेड असेल तरच तुम्ही त्याला स्त्रीलिंग म्हणतात. ठीक आहे. तशाच सारखं संस्कृतमध्ये जर आपल्याला नाम आणि सर्वनामामध्ये अंत जर लिंग घ्यायचं असेल, लिंगामध्ये लिंग आहे किंवा लिंग आणि वचन वगैरे हे प्रकार घ्यायचे असेल तर या लिंगामध्ये तो शब्द ओळखण्यासाठी म्हणून आपल्याला अंत हा वर्ड जास्ती युजफुल असतो. या अंतानीच आपल्याला ते कोणत्या लिंगाचा शब्द आहे हे समजण्यात जास्ती इझी जातं. अंत म्हणजे काय, जसं आपण लिंगामध्ये आपल्याला माहिती आहे की लिंग किती प्रकारचे, आपल्या इथे 3 प्रकारचे असतात. 3 टाइप्स ऑफ जेंडर आपल्याला माहिती आहे. तर ते कोणते आहेत, जसं पुल्लिंगम आहे किंवा स्त्रीलिंगम सोबतच नपुंसकलिंगम. आता हे शब्द आपल्याला संस्कृतमध्ये कोणते शब्द आहे हे जर पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग याच्यामध्ये जर ओळखायचे असेल तर त्याच्यासाठी आपल्याला अंत म्हणजे त्या शब्दाचा एंडिंग माहिती असणे गरजेचं असते. जर आपण पुल्लिंग जर घेतलं तर आपल्याला पुल्लिंग वर्ड हा आपण कसा ओळखायचा असतो, एंडिंग इन अ. आता एंडिंग इन अ म्हणजे काय, जर मी एखादं एक्झाम्पल घेतलं देव, हा काय आहे, पुल्लिंग शब्द आहे, मॅस्क्युलाइन शब्द आहे देव. पण प्रोनाऊन्स करताना शेवटी व ला अ हा येतो आहे. जर आपण याचा वर्ण विग्रह घेतला अ, त्याच्यानंतरच म्हणजे बघा द प्लस ए प्लस व प्लस अ, द प्लस ए काय तयार झालेलं आहे, दे, आणि व प्लस अ काय झालेलं आहे, व पूर्ण व तयार झाला म्हणजे एक स्पेसिफिक वर्ड तयार झालेला आहे. तर याच्यावरनं म्हणजे हा जो एंडिंगला येणारा जो स्वर आहे याच्यावरनं आपल्याला कळतं की हा शब्द पुल्लिंग आहे की स्त्रीलिंग आहे की नपुंसकलिंग आहे. जसं मी पुल्लिंगबद्दल तुम्हाला सांगितलं की पुल्लिंगमध्ये शेवटी जर अ येत असेल म्हणजे तो अकारांत पुल्लिंग वर्ड असतो. ठीक आहे. स्त्रीलिंगामध्ये जर आपल्याला घ्यायचं असेल तर मी एक वर्ड घेते पुन्हा इथे, माला. आता माला प्रोनाऊन्स करताना शेवटी काय येत आहे, आ येत आहे. ला शेवटी आपण माला म्हणताना ल पण येतो आणि आचा पण थोडंफार प्रोनाऊन्सिएशन येतं. म्हणजेच काय, शेवटी जर आ आलेला असेल, एंडिंग इन आ असेल तर तो वर्ड काय असतो, स्त्रीलिंगी असतो. आता याचा आपण वर्ण विग्रह केला तर काय होणार, म प्लस आ प्लस ल प्लस आ.
म्हणजेच काय, म प्लस आ झाला. म प्लस आ केलं तर काय तयार होतं, मा. आणि ल प्लस आ तयार केलं तर काय तयार होतं, ला. म्हणजे काय तयार होईल इथे, माला. ला म्हणताना इथे आ प्रोनाऊन्स होत आहे शेवटी, म्हणून जिथे शेवटी एंडिंग इन आ येतो त्याला आपण स्त्रीलिंग असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर आहे नपुसकलिंग. नपुसकलिंगामध्ये पण पुन्हा तसंच एंडिंग इन अ. नपुसकलिंग म्हणजे न्यूट्रलसाठी सुद्धा तुम्हाला एंडिंगला अच बघायचा आहे. जसं मी एखादा वर्ड घेतला वन, ठीक आहे, वन घेताना एंडिंगला काय येत आहे, शेवटी अ येत आहे. वन काय आहे, हा जेंडरमध्ये नपुसकलिंग आहे, न्यूटर फॉर्ममध्ये आहे, म्हणून आपण फक्त वनच घेतला. याचा जर वर्णविग्रह आपण केला तर पुन्हा काय होईल, व प्लस अ, न प्लस अ. म्हणजे न प्रोनाऊन्स करताना पुन्हा शेवटी आपण सायलेंटमध्ये अ प्रोनाऊन्स करत आहे. म्हणजे ज्या शब्दाच्या शेवटी एंडिंगला अ येतो तो नपुसकलिंग सुद्धा असू शकतो. म्हणजेच काय, याच्या शब्दामध्ये आपण काय बघितलं की शब्द आपण हे नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या 4 प्रकारे वापरतो. त्या 4 प्रकारामध्ये जर आपण सगळ्यात पहिलं नाम आणि सर्वनाम घेतलं तर त्या सर्वनामामध्ये आपण नाम आणि सर्वनाम हे लिंगानुसार वापरत असतो. लिंगानुसार कोणते, तर पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. आता पुल्लिंग हा वर्ड संस्कृतमध्ये ओळखायचा कसा, तर एखादा वर्ड प्रोनाऊन्स करताना किंवा त्याला एंडिंगला अ आलेला असेल. एक्झाम्पल मी घेतलेलं होतं देव. देव शब्द वापरताना एंडिंगला व मध्ये सायलेंटमध्ये आपण अ प्रोनाऊन्स करतो आहे, म्हणजेच तो शब्द काय आहे, पुल्लिंग आहे. आपण स्त्रीलिंगाचं एक्झाम्पल घेतलं होतं माला. मालाला आपण एंडिंगमध्ये प्रोनाऊन्स करताना सायलेंटमध्ये आ येतो आहे. तर आ हा जो काही शेवटी आलेला आहे म्हणजे एंडिंगला आ आलेला वर्ड हा काय असतो, स्त्रीलिंग. आणि नपुसकलिंगामध्ये पण आपण एक्झाम्पल घेतलेलं होतं वन मध्ये पण प्रोनाऊन्स करताना न च्या शेवटी एंडिंगला सायलेंटमध्ये आपण अ हा प्रोनाऊन्स आपल्या तोंडातून निघतो. तर तो वर्ड म्हणजेच एंडिंगला अ येणारा सुद्धा वर्ड जो आहे तो नपुसकलिंगामध्ये सुद्धा आपण लिहत असतो. आता हे झाले नामाबद्दलचे लिंगाचे प्रकार, ठीक आहे, नाम आणि सर्वनामाचे. पण हाच एखादा शब्द तुम्ही लिंगाचा जो काही एखादा शब्द आपण स्त्रीलिंग, आपण पुल्लिंगामध्ये जर आपण देव शब्द घेतला, देव म्हणजे काय, तर गॉड, ठीक आहे. तर या गॉडसाठी म्हणून तुम्ही फक्त तो देव असंच म्हणाल का, आपण याथे प्रत्येक वेळेस आपण एकवचन द्विवचन मध्ये पण म्हणू शकतो. जसं आपण मी एखादं एक्झाम्पल घेतलं, देवः, देवौ, देवाः. हे काय, हा एकवचन मधला आहे, हा द्विवचन मधला आहे आणि हा बहुवचन मधला आहे, ठीक आहे. आता देवः एकवचन म्हणजे इथे काय, फक्त एकच देव आहे म्हणून देवः. त्याच्यानंतर देवौ म्हणजे काय, द्विवचन मध्ये आहे म्हणजे काय, 2 देव आहेत. त्याच्यानंतर देवाः बहुवचन म्हणजे नंबर ऑफ क्वांटिटी जी गॉडची आहे ती काय झालेली आहे, 2 पेक्षा जास्ती झालेली आहे, म्हणून इथे काय दिलेलं आहे मी, बहुवचन. म्हणजे नावासोबत जेव्हा आपण पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग हे तिन्ही जेव्हा लिंग आपण वापरत असतो तेव्हा तो येणारा जो काही नाम किंवा सर्वनाम आहे तो आपण वचनामध्ये सुद्धा वापरत असतो. आता वचन मी आता तुम्हाला सांगितले की ती वचन सुद्धा किती प्रकारचे असतात. वचन हे आपल्या इथे 3 प्रकारचे असतात, 3 टाइप्स मध्ये असतात आपल्याला वचन. पण पहिलं कोणतं आहे, एकवचन, एकवचनम म्हणजे सिंग्युलर. त्याच्यानंतर द्विवचनम, द्विवचनम म्हणजे ड्युएल. आणि त्याच्यानंतर आहे बहुवचनम म्हणजे प्युरल फॉर्म. समजलं सगळ्यांना की काय सांगितलेलं आहे इथे. आपण जेव्हा नाम, सर्वनाम हे 2 शब्द जेव्हा आपण वापरत असतो तेव्हा ते आपण स्त्रीलिंगामध्ये सुद्धा वापरतो. म्हणजे कोणता वर्ड पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग आहे याच्यानुसार पण आपण यूज करत असतो. आणि तो शब्द आपल्याला कधी कधी कोणत्या सेंटेन्समध्ये वचनानुसार पण आपण वापरतो. जसं मी एक्झाम्पल घेतलं की मी ब्लॅकबोर्डवर लिहत आहे. आता मी हा काय आहे, सर्वनाम आहे, पण मी सिंग्युलर आहे म्हणून माझ्यासाठी मी वापरलेला आहे तर तो कशामध्ये येणार, एकवचनमध्ये
घेणार आणि तुम्ही जर माझ्या समोर असाल तर तुमच्यासाठी म्हणून, तुम्ही स्वतःसाठी म्हणून मी वापरणार आहे का? नाही, आम्ही सगळे लिहित आहोत. म्हणजे तुम्ही आता इथे प्युरल फॉर्म झालेले आहेत, तर प्युरल फॉर्मसाठी आपण काय वापरणार इथे? बहुवचन. म्हणजे जो काही सर्वनाम किंवा नामाचा शब्द आपण एकवचन, द्विवचन, बहुवचनमध्ये वापरत असतो, तो शब्द हा जी काही क्वांटिटी किंवा जे काही पर्सन आपल्या इथे अवेलेबल आहे, जे काही शब्द आपण त्या प्रेझेंट त्या अवेलेबिलिटीनुसार जर वापरणार असेल तर आपण तिथे एकवचन, द्विवचन, बहुवचन असं वापरायचं आहे. जसं मी इथे एक्झाम्पल घेतलं देवः. आता एकवचनमध्ये मला जर देवः घ्यायचा आहे तर देवः काय? एकवचनमध्ये तो सिंगलच आहे. म्हणजे किती देव आहे इथे? फक्त एक सिंगलच देव आहे, सिंगलच गॉड आहे इथे. त्याच्यानंतर तो शब्द मी द्विवचनमध्ये जर घेतला, मला म्हणायचं की नाही इथे दोन देव आहे, तर मी मराठीमध्ये इथे दोन देवांच्या मूर्ती आहे असं म्हणेन. मी दोन हा वर्ड स्पेसिफिक दाखवीन. संस्कृतमध्ये आपण त्याला काय म्हणू? देवौ. कारण का बरं? कारण तिथे दोन देवांच्या मूर्ती आहे म्हणून. आणि सोबतच एकाच ठिकाणी जर पुष्कळ साऱ्या देवांच्या मूर्ती असेल तर मी असं म्हणेल का तिथे एक मूर्ती आहे असं म्हणणार का? नाही, देवांच्या म्हणेन की तिथे पुष्कळ देवांच्या. पुष्कळ हा वर्ड वापरलेला आहे मी, म्हणजेच काय? बहुवचनामध्ये म्हणजे नंबर ऑफ क्वांटिटी तिथे मोर दॅन वन आहे, मोर दॅन टू आहे नंबर ऑफ क्वांटिटी, म्हणून मी तिथे बहुवचन वापरलेला आहे. आता हे झालं फक्त वचनाबद्दल. हेच जे काही नाम आहे हे आपल्याला विभक्तीनुसार सुद्धा लिहिता येतात. विभक्तीनुसार म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे, तुम्ही मराठीमध्ये शिकले असाल की मराठीमध्ये विभक्ती या किती प्रकारच्या असतात, तुमच्या सांगितलेल्या असेल तुमच्या मराठी टीचरनी की विभक्ती असतात आपल्या एक प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि अष्टमी. ठीक आहे. पण संस्कृतमध्ये आपण ज्या काही विभक्त्या घेतो त्या किती असतात? त्या सप्तमीपर्यंत असतात. सप्तमीपर्यंत म्हणजेच काय? जसं प्रथमा दिलेलं असतं, विभक्ती या किती असतात? प्रथमा, त्याच्यानंतर द्वितीया, मग आहे तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी. सप्तमी या काय आहे? विभक्ती. म्हणजे विभक्तीमध्ये आलेले जे प्रत्यय असतात, म्हणजे प्रत्येक एकवचन, बहुवचन हा जो शब्द आपण वापरलेला असतो तो विभक्तीनुसार त्याचा अर्थ वेगळा असतो. म्हणजे काय? जसं आपण प्रथमा विभक्तीमध्ये फक्त आपण म्हटलं देवः, देवौ, देवा आहे, जे एक्झाम्पल घेतलं होतं त्याच्यामध्ये मी फक्त तुम्हाला काय सांगितलं? देवः म्हणजे फक्त एक देव. ठीक आहे. तो कर्ता आहे म्हणून आपण सिंग्युलर आहे म्हणून फक्त आपण एकच देव घेतलेला होता. तोच वर्ड जर मी द्वितीया विभक्तीमध्ये जर घेतला, म्हणजे आता जर आपण याचा टेबल लिहायचा झाला, हा देवः, देवौ, देवाः, हा काय आहे? हा एकवचन आहे, हा द्विवचन आहे आणि हा बहुवचन आहे. ठीक आहे. आता इथे आपण सिंग्युलरमध्ये प्रथमा काय असते? प्रथमा कशाचं कारक असते? कर्त्याचं कारक असते. ठीक आहे. म्हणून आपण इथे विभक्तीमध्ये देव शब्द कशाने चालवलेला आहे? देवः, देवौ, देवाः. आणि देव हा शब्द कोणता आहे? पुल्लिंग अकारांत देव. ठीक आहे. देवः म्हणजे आपण घेतलं होतं एक देव, देवौ म्हणजे दोन देव, देवाः म्हणजे पुष्कळ सारे देव. ठीक आहे. आता द्वितीयमध्ये आपण काय घेऊया? देव शब्दाला देवम, देवौ, देवाः, देवम, देवौ, देवाम. काय घेतलंय द्वितीयमध्ये? देवम, देवौ, देवाम. आता देवम म्हणजे काय झालं इथे? काय होईल? आपण जसं एखादा इंग्लिशमध्ये सेंटेन्स म्हणतो, आय एम गोइंग टू द स्कूल. टू हा वर्ड वापरता तुम्ही, टू हा जो काही वर्ड वापरता हे काय असते? ही द्वितीय विभक्ती असते, म्हणजे ॲक्युसेटिव्ह केस असते. ठीक आहे. सेम थिंग तिथे जसं टू गॉड, आय प्रे टू गॉड, आय प्रे टू माय मदर, आय प्रे टू माय फादर, असं जेव्हा तुम्ही हा टू हा जो वर्ड वापरता तो म्हणजे काय असतो? द्वितीयसाठी वापरलेला असतो. त्याच्यानंतर आहे तृतीय. तृतीयमध्ये काय आहे? देवेन, देवाभ्याम, देवेही. आता इथे काय? तृतीयामध्ये तृतीयेचं जर आपण इंग्लिश मिनिंग घेतलं तर ते काय होते? इन्स्ट्रुमेंटल.
ठीक आहे. म्हणजे इथे जे काही आपण शब्द वापरणार आहोत ते काय आहे, एका ॲज इन्स्ट्रुमेंटलमध्ये तुम्ही या देवाला इन्स्ट्रुमेंटलमध्ये तुम्ही हा शब्द वापरणार आहे. म्हणून इथे पहिला शब्द काय आलेला आहे, देवेनं. देवेने म्हणजे विथ गॉड, विथ अ गॉड. त्याच्यानंतर देवाभ्याम द्वितीयमध्ये विथ टू गॉड. त्याच्यानंतर बहुवचनमध्ये विथ मेनी गॉड्स. ठीक आहे. म्हणजे तृतीयचा कारक जो काय आहे तो काय आहे, इथे आपल्याला ॲज अ इन्स्ट्रुमेंटल घ्यायचं आहे. म्हणून आपण इथे तृतीयमध्ये काय घेतलेलं आहे, देवेनं, देवाभ्याम, देवेही. त्याच्यानंतर काय आहे, चतुर्थी. चतुर्थीमध्ये पण काय येणार इथे, देवाय, देवाभ्याम, देवाय, देवाभ्याम, देवेभ्य. आता पहिल्या 3 मध्ये जसे मिनिंग चेंज झाले तसं चतुर्थीमध्ये सुद्धा होणार आहे. चतुर्थीमध्ये सिंगल गॉडसाठी आपण काय घेतलेलं, एकवचनासाठी म्हणून आपण देवाय लिहिलं, द्विवचनसाठी म्हणून देवाभ्याम आणि बहुवचनसाठी म्हणून देवेभ्य. आता इथे चतुर्थी हे कशासाठी म्हणून वापरतो आपण, संप्रदानसाठी म्हणून वापरतो. म्हणजे इथे कोणासाठी तरी म्हणून काहीतरी करायचं आहे. तर देवाय म्हणजे काय, फॉर. आपण याचा मिनिंग घेतला फॉर गॉड, फॉर अ मदर, फॉर अ फादर, आपण असा मिनिंग घेऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे इथे जर फॉर हा वर्ड आपण घेतला चतुर्थीसाठी, फॉर अ वन गॉड, फॉर टू गॉड, फॉर टू मेनी गॉड्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पंचमी. पंचमीमध्ये काय येणार, देवात, देवाभ्याम, पुन्हा देवेभ्य. आता पंचमी ही विभक्ती आहे. पंचमी विभक्ती आपण ही कशासाठी वापरणार आहे, अपादान. अपादान म्हणजे एखाद्या गोष्टीपासून सेपरेट व्हायसाठी किंवा अलग जेव्हा आपण वेगळं जेव्हा आपण होतो त्या गोष्टीसाठी म्हणून आपण पंचमी वापरत असतो. तर पंचमीचा इथे आपण मिनिंग काय घेणार, फ्रॉम. आय गॉट टू मेनी विशेस फ्रॉम माय मदर, फ्रॉम द गॉड, फ्रॉम माय फादर. जर आपण तुम्ही असं घेतलं मिनिंग तर इथे काय अर्थ होणार आहे, फ्रॉम. म्हणून इथे सिंग्युलरसाठी आपण काय वापरलेलं आहे, देवात. म्हणजे देवाकडून मला पुष्कळशा गोष्टी मिळालेल्या आहेत, देवामुळे मी आज सुखी आहे किंवा समाधानी आहे, असं जेव्हा तुम्ही सेंटेन्स वापरता तेव्हा ती काय असते, पंचमी विभक्ती असते. म्हणून इथे आपण काय घेतलेलं आहे, देवात, देवाभ्याम, देवेभ्य. त्याच्यानंतर काय आहे, षष्ठी. देवस्य, देवयोः, देवानाम. षष्ठी काय घेतलेला आपण, देवस्य, देवयोः, देवानाम. आता षष्ठी म्हणजे काय, तर आपण इथे घेऊ शकतो ऑफ. म्हणजे जसं हिंदीमध्ये तुम्ही किंवा मराठीमध्ये आपण जे म्हणतो देवाने किंवा देवामुळे अशा ज्या गोष्टी झालेल्या असतात त्याच्यासाठी म्हणून आपण काय केलेलं आहे, इथे यूज केलेला आहे देव हा शब्द ॲज अ षष्ठी विभक्तीमध्ये ऑफ म्हणून यूज केलेला आहे. म्हणजे काय, देवस्य एकवचनमध्ये हा देवस्य घेऊ शकतो आपण. त्याच्यानंतर द्विवचनमध्ये असेल, 2 देवांसाठी असेल तर देवयोः, आणि बहुवचन असेल तर देवानाम. आणि त्याच्यानंतर लास्टमध्ये आहे सप्तमी. आता सप्तमीमध्ये वापरताना आपण जसं सप्तमीमध्ये आहे, सप्तमीमध्ये काय तुम्ही कराल, इथे देवे, देवयोः, आणि त्याच्यानंतर आहे देवेषु. म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो, सप्तमीमध्ये ॲज अ घेतला तर प्रत्येक वर्डसाठी जर मिनिंग घेतला आपण तर तो काय होणार आहे, इन. ठीक आहे. तर म्हणून देव हा शब्द सिंग्युलर फॉर्ममध्ये एकवचनमध्ये कसा लिहायचा असतो, देवे, देवयोः, देवेषु. आणि त्याच्यानंतर मराठीमध्ये तुमची जी अष्टमी विभक्ती असते म्हणजे संबोधन विभक्ती असते ती सुद्धा इथे आपण घेतलेली असते. संबोधनम, लास्टमध्ये येतात संबोधनम. संबोधनम म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला संबोध करणे किंवा एखाद्या व्यक्तीला हाक मारणे, आवाज देणे. जसं आपण आपल्या मित्रांना आवाज मारतो की ए किंवा ओ, हा जो काही तुम्ही असा साऊंडमध्ये आवाज देऊन मित्राला किंवा मैत्रिणींना बोलवत असता, किंवा घरी पण आपल्या लहानशा भावाला बोलवायचं असेल तर आपण जोराने म्हणतो ए किंवा ओ, म्हणजे एखाद्याला आपण संबोध करत आहे. ठीक आहे. तर तेव्हा तुम्हाला ही संबोधन विभक्ती वापरायची असते. म्हणजे ओह, तुम्ही असं जेव्हा प्रोनाऊन्स करता तेव्हा स्टार्टिंगला तुम्हाला हे देव, हे देवाः, त्याच्यानंतर हे देवाः, हे देवौ, हे देवाः, हे देवौ, हे देवाः.
म्हणजे संबोधनाचे जे काही वर्ड्स असतात ते कोणासारखे असतात, ते प्रथमा विभक्तीसारखे असतात. हे देव म्हणजे अरे देवा, आपल्या तोंडातून एखाद्या वेळेस निघतं की अरे देवा, म्हणून आपण तिथे संबोधन म्हणजे त्याला संबोधन करता, त्याला हाक मारत आहे की अरे देवा. कधी कधी आपल्या तोंडातून निघते अगं आई किंवा अरे बापरे, हा जो आपण वर्ड वापरत असतो तो म्हणजे काय, ती संबोधन विभक्ती असते. म्हणून इथे तुम्हाला आता तुम्ही हे जे काही बघितलेले आहे हे सगळे काय आहे, पुल्लिंग अकारांत देव शब्दाचा आपण वापर केलेला आहे की प्रत्येक सेंटेन्समध्ये त्या केसेसनुसार म्हणजे त्या विभक्तीनुसार तुम्ही वर्ड्स कसे वापरणार आहात ते तुम्ही आता बघितलेलं की प्रथमा हा ॲज अ कर्ता तुम्ही म्हणून घेऊ शकता. त्याच्यानंतर द्वितीयमध्ये जे काही वर्ड आहे हे तुम्हाला काय घ्यायचे आहे, ते ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून घ्यायचे आहे. आणि तृतीयमध्ये आलेले जे आहे ते तुम्हाला काय घ्यायचे, ॲज अ टू. म्हणजे प्रत्येक विभक्तीचा एक मिनिंग आहे की प्रथमा हा तुम्ही सब्जेक्ट म्हणून वापरू शकता, द्वितीय हा ॲज अ ऑब्जेक्ट आहे, तृतीय इन्स्ट्रुमेंटल असेल तर तिथे तुम्ही नामाच्या समोर तिथे तुम्हाला टू लावायचा आहे, चतुर्थीमध्ये फॉर, पंचमीमध्ये त्याचा मिनिंग फ्रॉम मधून होतो, षष्टीमध्ये त्याचा मिनिंग ऑफ, आणि सप्तमीमध्ये इन, आणि संबोधन म्हणजे शेवटी एखाद्याला हाक मारायची असेल म्हणून ओ. तर हे झाले तुमचे शब्दांचा पहिला प्रकार जो आपण नाम आणि सर्वनामासाठी म्हणून यूज करतो. तर हा जो मी तुम्हाला सांगितलेला आहे हा काय आहे, हा फक्त नामासाठी म्हणून आहे. तो पण मी फक्त पुल्लिंग देव शब्द घेतलेला आहे. ठीक आहे. याच्यानुसार तुमचा स्त्रीलिंग वेगळा शब्द असतो. स्त्रीलिंगचा एक वर्ड तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिला आहे तो म्हणजे माला. आता मालाला आयडेंटिफाय काय, आकारांत म्हणजे आ शेवटी असलेला. त्याच्यानंतर पुन्हा एक वर्ड दिलेला असेल नपुसकलिंग, त्याच्यासाठी दिलेला आहे वनम, तो पण अकारांत पण नपुसकलिंगी. म्हणजे स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुसकलिंग या तिन्ही शब्दाचे जे काही विभक्ती असतात या सगळ्या वेगवेगळ्या असतात. सारख्या असतात का, नाही, या वेगवेगळ्या असतात. फक्त विभक्तीचा जो मिनिंग आहे त्या शब्दांसाठी तो तुम्हाला फक्त सारखा घ्यायचा आहे. पण तो शब्द असा एकवचन, द्विवचन, बहुवचन मध्ये लिहिताना त्याचं जे काही फॉर्मेशन आहे ते तुम्हाला इथे वेगवेगळं दिसणार आहे जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. मी सध्या फक्त इथे एकच घेतलेलं आहे. आता याच्यानुसार हे झाले फक्त नाम आणि सर्वनाम. जर आपण क्रियापदाबद्दल विचार केला तर क्रियापद सुद्धा वेगळे असतात. क्रियापदामध्ये सुद्धा काही शब्द दिलेले असतात. ते डायरेक्टली स्टार्ट होतात का, नाही. एखादा कोणत्याही सेंटेन्सला तुम्ही कोणतेही क्रियापद जर लावलं तर तुमचं सेंटेन्स तयार होणार आहे का, नाही. प्रत्येक सब्जेक्टला किंवा म्हणजे प्रत्येक कर्त्याला किंवा कर्माला तेच क्रियापद आलं पाहिजे ज्याचं ते मिनिंग त्याच्याशी रिलेटेड असेल. जसं ती मुलगी अभ्यास करत आहेत किंवा त्या मुली अभ्यास करत आहेत. आता ती मुलगी म्हणताना मी काय म्हटलं, मुलगी हा मी सिंग्युलर वर्ड घेतला पण त्याच्यानुसार क्रियापद घेतलेला आहे की ती मुलगी काय करत आहे, अभ्यास करत आहे. पण जेव्हा मी म्हटलं की त्या सगळ्या मुली, जेव्हा तिथे प्लुरल फॉर्म आला तेव्हा तिथे क्रियापद पुन्हा चेंज झालेला आहे की त्या सगळ्या मुली काय करत आहे, अभ्यास करत आहेत. म्हणजे आहेत हा क्रियापद चेंज झाला आणि सिंग्युलरमध्ये घेताना फक्त आहे हा क्रियापद चेंज झालेला आहे. म्हणजे क्रियापद वापरताना सुद्धा आपल्याला काही वेगळे एकवचन, द्विवचन, बहुवचन आहे, त्याच्यानंतर प्रथम पुरुष आहे, द्विपुरुष आहे किंवा प्रथम पुरुष, उत्तम पुरुष, मध्यम पुरुष याच्यानुसार सुद्धा क्रियापद आपल्याला वापरावं लागतं. तर आज आपण बघितलेलं आहे की फक्त शब्दांमधलं आपण नाम आणि सर्वनाम, त्या नाम आणि सर्वनामामध्ये फक्त आपण पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग हे कसे ओळखायचे असतात किंवा ते कसे लिहायचे असतात हेच एवढं आपण बघितलेलं आहे. याच्यानंतरचा जो पार्ट आहे क्रियापद तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. थँक्यू.